काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच. MDH. नाशिकमध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे. नाशिकचा सोमेश्वर धबधबा हा गेल्या 2 दिवसांपासून पूर्ण क्षमतेनं वाहतोय आणि त्यामुळे हे निसर्गाचं विलोभनीय दृश्य बघण्यासाठी पर्यटक देखील आता सोमेश्वर धबधब्याकडे वळू लागलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि परिणामी गंगापूर धरणात जवळपास 60% एवढा पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. एकीकडे नाशिकमध्ये जरी पाऊस नसला तरी गंगापूर धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये मात्र संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे काल जो गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग 1760नं सुरू होता तो आता आज पुन्हा एकदा 2723नं सुरू केला जाणार आहे. गंगापूर धरणातनं सुटलेलं हे पाणी सगळ्यात पहिले येतं ते सोमेश्वरच्या धबधब्याकडे आणि त्यामुळे एक सुंदर आणि विलोभनीय असं दृश्य सोमेश्वर परिसरात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. पर्यटकांची गर्दी या ठिकाणी सातत्यानं असली तरी मागणी देखील होती आहे की या परिसरामध्ये सेल्फी काढण्यासाठी येणाऱ्या भाविकांना पर्यटकांना अडवण्यासाठी थांबवण्यासाठी आणि या संपूर्ण परिसरातला जो धिंगाणा आहे हुल्लडबाजांकडनं जी एकूणच त्रास दिला जातो ते सगळं रोखण्यासाठी सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचारी तैनात असावेत. आणि या सगळ्या मागणीसाठी आता महापालिका प्रशासनाच्या वतीनं नेमका काय पुढाकार घेतला जाणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी. काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.